श्रीराम समर्थ श्रीराम भाग 40. भगवंतांनी स्वतःला संपूर्ण संसाराचं बीज म्हणवलंय. बीजम्मा सर्वभूतानां विद्धी पार्थ सनातनम. 7वा अध्याय. संपूर्ण प्राण्यांचं सनातन बीज मी आहे. अर्थात माझ्याच मुळे हे सर्व जगत उत्पन्न झालं. बीजरूपी माझ्यातून उत्पन्न झालं, माझ्यातच राहतात आणि शेवटी माझ्यातच लीन होतात. पण हे बीज कसं आहे? इतर बीजांसारखं ते उत्पन्न झालेलं नाही. सनातन बीज आहे, अनादी आहे, अविनाशी बीज आहे. भगवंत असं का म्हणतात? कारण संसार माझ्यापासून उत्पन्न होतो आणि संपतो, पण मी समाप्त होत नाही, म्हणून अविनाशी. ब्रह्मांडामध्ये अनंत जीव आपण पाहतो. सर्व भगवंतांनी निर्माण केलेले आहेत. सर्व प्राण्यांच्या रूपामध्ये भगवंतच आहेत. पण अनंत जीव म्हणजे कितीतरी प्रकार आहेत ना त्यांचे. गाय असेल, म्हैस, मेंढी, शेळी, घोडा, उंट, कुत्रा, कितीतरी प्राणी असतील. आणि त्यातही एका एका जातीमध्ये पाहायला गेलं तर अनेक भेद आढळतात. वृक्षांच्या अनेक जाती आहेत. व्यक्तींमध्ये किती भेद आहेत तेही सोडा, पण हाताच्या 5 बोटांमध्ये सुद्धा भेद आहेतच ना. इतकी विविधता असून, एवढं वैविध्य असून सृष्टीचं बीज एकच आहे म्हणतात. म्हणजे तात्पर्य हे की एकच भगवान अनेक रूपांमध्ये प्रगट होतात. भगवंतांनी एवढी अफाट सृष्टी निर्माण केली आहे, बघून आश्चर्यचकित व्हायला होतंय. पहा ना, समुद्रातले असंख्य जीव, अनेक प्रकारचे, अनेक रंगांचे, अनेक आकारांचे. हे झाले समुद्रातले. जमिनीवरचे वेगळे, आकाशातले वेगळे. आपण बघतो ना डिस्कव्हरी चॅनलवर, नॅशनल जॉग्राफिक, ॲनिमल प्लॅनेट. चित्र विचित्र जीव पाहून अगदी आश्चर्याला पारावार राहत नाही. एवढी अफाट सृष्टी निर्माण केली आहे भगवंतांनी. आणि भगवंतांनी निर्माण केलेल्या सृष्टीचाच जर अंत लागत नाही आपल्याला, तर त्या निर्माणकर्त्याचा, त्या भगवंताचा अंत कसा बरं लागू शकतो? आपण त्याला कसं बरं जाणू शकतो? ज्ञानी लोकांच्या म्हणण्यानुसार एका भगवंता वाचून इथे दुसरं काहीच नाही. योग वासिष्ठ हेच सांगतं. आणि त्याही पुढची गोष्ट भगवंत म्हणतील पुढे 11व्या अध्यायात की मी सुद्धा माझ्या पूर्ण रूपाला जाणत नाही. म्हणजे अफाट, अनंत, अनादी हे शब्द आपण फक्त चिंतन करू शकतो. श्रीराम समर्थ श्रीराम.